नमस्कार. आज आपण जात आहे पांडवगडावर. अपरिचित वास्तू पाहणार आहे. जवळपास 5 खांब आहेत त्याला. ती खांबटाकी आपण पाहणार आहे. आपण पांडेवाडीमध्ये आलो आहे आणि पांडेवाडीमध्ये या ठिकाणी आपण गाडी लावली व गाडी लावून आपण या अशा धारेने सरळ जाऊन तिथं मंदिर आहे आणि मंदिराच्या वरून आपण तिथं जाणार आहे. हे जे दिसत आहे चौकोन, त्याच्या बरोबर खालच्या साईडला आपली ती पाण्याची टाकी आहेत. या पाण्याच्या टाक्यांचे आपण खूपच कमी प्रमाणात माहिती आहे लोकांना. बरेच ट्रेकर येतात, परंतु त्या ठिकाणी जाण्याचा थोडासा मार्ग अवघड आहे. जास्तही काही अवघड नाही. थोडंसं पावसाळ्याच्या दिवसात फक्त प्रॉब्लेम होऊ शकतो, परंतु सुंदर आणि अप्रतिम असणारी ही पाण्याची टाकी आहे. तसेच एक गुहा आहे, त्या गुहेमध्ये मंदिर आहे, तेही दाखवणार आहे. तसेच त्या गुहेच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. बाजूला जे पाण्याचं टाकं आहे ते या ठिकाणी वर्षभर पिण्याचं आहे. तसेच या बाजूला आल्यानंतर थोडं पलीकडे जायचं आहे. त्याही ठिकाणी वर्षभर पिण्यायोग्य पाण्याचं टाकं आहे. ते पाण्यासाठी आपण जाऊ. अर्ध्या तासात आपण मंदिरापर्यंत पोचून गेलो. आपणाला जे पांडवगडाचं मुख्य जे पाण्याचं टाकं आहे ते पाहायचं आहे. आपण आता ह्या कड्यापाशी पोचून गेलो. आपणाला ह्या लाईनीमध्ये जे पाण्याचं टाकं आहे ते शोधायचं आहे. गडावर आपण भरपूर वेळा आलो, परंतु त्या पाण्याच्या ठिकाणापर्यंत आपण आत्तापर्यंत पोहोचू शकलो नाही. तर पहिल्यांदाच आपण या पाण्याच्या टाक्याची सफर करत आहे. पांडेवाडी आणि मेनवली या मार्गे आपण आल्यानंतर जो महादरवाज्यातून वर आल्यानंतर या कड्यापाशी आपण पोचून जातो. तसा बोर्ड लिहिलेला आहे, माहिती दिली आहे. आणि ह्या कड्यापाशी आल्यानंतर आता आपल्याला ह्या रस्त्याने पाण्याचं टाकं शोधायचं आहे. तो आज इथं बोर्ड लिहिला आहे. आणि हे बघा, हा दगड पडला इथं. ह्या दगडाच्या इथं हे झाड आहे आणि ह्या झाडाच्या पायथ्यालाच जे पाण्याचं टाकं आहे ते इथं आहे. हे बघा, खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. ह्या पाण्याच्या टाक्यासाठी खास आपण आलो आहे आज. खूप मोठं खांबटाक आहे, अप्रतिम. पांडवगडावर आजपर्यंत आपण ही वास्तू पाहिली नव्हती. इतक्या वेळा आलो होतो, परंतु आज पहिल्यांदा आपणाला हे पाण्याचं टाकं माहीत झालं आहे. गडावर असणारे हे खांबटाकं खूप मोठे आहे. चला आतून पाहू जाऊन. पांडवगडावर आल्यानंतर अवश्य ह्या पाण्याच्या टाक्याला भेट द्या. जवळपास 1 2 3 4 5 खांब आहे त्याला. पांडवगडावरचं हे पाण्याचं टाकं पाण्यासाठी आपण आता आलो आहे. खूप मोठं पाण्याचं टाकं आहे. मी एकटाच आहे, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक काम करत. बघा केवढं मोठं आहे पाण्याचं टाकं आहे. हे बघा, या ठिकाणी हे पाण्याचं टाकं आहे.
हे झाड आहे ना, हे झाड खून आहे हे पाण्याच्या टाक्याला येण्याची. पावसाच्या दिवसामध्ये या ठिकाणी थोडंसं काळजीपूर्वक यावं लागणार आपणाला, कारण गवत झाडी आहे. आपण मेनोलीवरून आल्यानंतर लगेच आपणाला तो बोर्ड लिहिला आहे आणि हा दगड पडला आहे मोठा. या दगडाच्या जवळ यायचं आहे. खालचा विहंगमाचा परिसर दिसत आहे. ही पांडेवाडी, वरकडवाडी, तसंच ते होमगाव, याचा भोगाव, वरकडवाडी सगळा परिसर पाहायला भेटतो इथून. बघा, हा असा थोडासा घसाऱ्याचा रस्ता आहे इथून. हा असा थोडंसं 4च पावलं यायचं आहे आणि हा असा नजारा नाही ते. खूप आपण भरपूर जण या गडावर येतो, परंतु आपणालाही पाण्याचं टाक माहीत नाही. ही दगडाची खूण लक्षात ठेवून आपणाला, जर आपण या बाजूने आला तर बरोबर हे झाड आहे. या झाडाच्या बुंद्याला हे लवकर कोणाच्या लक्षात येत नाही पाण्याचं टाकं. हा दगड फक्त लक्षात ठेवा, मोजून एक 50 पावलंच यायचे आपणाला तिथून. लगेच हा अप्रतिम नजारा, पाणी टाकी समूह पाहायला भेटतं. हा पाण्याचा टाक्यांचा समूह पाहिला. तसेच अजून एक गडावर अपरिचित वस्तू आहे जी तुम्हाला दाखवतो मी. आपण ह्या पाण्याच्या टाक्यापासून थोडं सरळ पांडेवाडी मेनोलीच्या बाजूला आलो की लगेच आपणाला डाव्या हाताला वळायचं आहे आणि एक 5 मिनटाच्या चालीनंतर ती जी गुहा आहे त्या गुहेपाशी आपण पोचून जाणार आहे. पांडेवाडीवरून आलेला रस्ता आणि या बाजूला यायचे आपणाला, इथं जवळच येते पाण्याची टाकी येते आणि गुहा. खाली पाण्याचं टाका आहे तिथं, ते वर्षभर पिण्यायोग्य पाणी असतं त्याच्यात. ही गुहा आहे बघा, पांडवगडावर. गडावर असणाऱ्या या 2 अपरिचित वास्तू आहे. हे गुहा मंदिर आहे. या ठिकाणी सहसा कोण येत नाही आणि ह्याच्या खालच्या बाजूला एक पाण्याचं टाक आहे, जे वर्षभर पिण्यायोग्य पाण्याचं टाक इथं खाली आहे बघा. या ठिकाणी ही गुहा मंदिर आहे, त्याच्यामध्ये या वास्तू पांडवगडावर आल्यावर निश्चितच पहा. आता आपण ज्या महत्त्वपूर्ण वास्तू होत्या त्या गडावरच्या पाहिल्या आणि आता गडावर न जाता खाली उतरण्यास सुरुवात करू. पांडेवाडी मार्गे आपणाला येण्यासाठी 1 तासाची वेळ लागते. पोचून गेलो लगेच आणि या झाडापाशी, हे जे समोरचं झाड दिसत आहे या झाडापाशी पाण्याची टाकी आहेत. खूप मोठे पाण्याचे टाकं. त्याच्या वरच्या बाजूने मुळे आलेत त्याच्यात, म्हणजे याच्यावरून आपणाला लक्षात येईल की ते किती जुनं असावं. आपण आता पाहून मंदिरापर्यंत पोचून गेलो. साधारण पायथ्यापासून चालू करून पुन्हा या मंदिरामध्ये येण्यासाठी 1.5 तासाची वेळ लागली आपणाला.
मंदिरामध्ये आपण आता दर्शन घेतले व दर्शन घेऊन आपण आता खाली उतरलो. गडावर जाताना आपण मेनोलीच्या बाजूने आलो की या ठिकाणी एक विहीर पाहायला भेटते आणि समोर मंदिर आहे आणि वरच्या बाजूला आपला किल्ला. ह्या अशा डोंगर सोंडीने आपणाला खाली उतरायचं आहे आणि तिथं आपण गाडी लावली आहे. साधारण अर्धा तास लागेल आपणाला इथून पोचण्यासाठी. आणि आपलं जे पांडवगडावरचं पाण्याचं टाकं आहे, खामटाकं, ह्या दाराने वर गेल्यानंतर डाव्या साईडनं चालत गेल्यानंतर लगेच ते झाड दिसत आहे. तिथं ते जे झाड दिसते त्या ठिकाणी ते पाण्याचं टाकं आहे. गडावर आल्यानंतर ही वास्तू न चुकता पाहावी. आता या ठिकाणी थोडासा घसारा आहे आणि कड्यातला रस्ता आहे, त्यामुळं जपून आणि सावध जायचं आहे. त्यामुळं आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पुढचं दाखवतो. हा एक घसाऱ्याचा टप्पा आहे अवघड. आणि आपण आता आपण या अशा ह्याच्यातून जात आहे. दोन्ही बाजूला दऱ्या आहेत, खोलदरी आहे दोन्ही बाजूला आणि त्याच्यामधून गेलेला रस्ता आहे. फक्त काळजीपूर्वक उतरायचं आहे, गडबड नाही करायची. तर या बाजूला ते पहा समोर तिथं त्या लेण्या दिसत आहेत आपणाला. त्या ठिकाणी त्या लेण्या आहेत पांडवगडाच्या. सुंदर लेणी आहेत त्या. या ठिकाणी थोडासा घसारा आहे, सावध या. बाकी मग नंतर बऱ्यापैकी रस्ता आहे. इकडून थोडा अवघड आहे पण बराच वेळ असतो. गुंडेवाडी किंवा आपल्या मेनवलीवरून खूप वेळ वाचतो त्याचा. दोन्हीचं जर कम्पेअर केलं तर या रस्त्याने आपला खूप वेळ वाचतो. त्या बाजूने रस्ता होता, तिथं जायचं आपल्याला. आलो बऱ्यापैकी खाली आपण उतरून. आता आज तारीख आहे 14 मे 2025. 14 दिवसात आपण 3 वेळा गडावर गेलो आहे. प्रथम 2 वेळा गेलो ते पूर्ण गड पाहिला, परंतु आज आपण जे खामटाका आहे त्याला 5 खांब आहेत, 5 खांबी पाण्याचं टाकं बोलू शकतो आपण त्याला, ते पाहिलं. आणि जे गोवा मंदिर आहे ते एक पाहिलं. तसंच त्याच्या खालच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे, तेवढं एक पाहिलं. आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालो. साधारण जाऊन येऊन आत्तापर्यंत 2 तास गेले. अजून 10 ते 15 मिनटाची वेळ आपणाला लागेल. म्हणजे साधारण हा ट्रेक जर न थांबता केला तर 2.5 तासात आपण या पाण्याच्या टाक्यापर्यंत जाऊन येऊ शकतो. आणि गड पाहायचा म्हटलं तर 3 ते 3.5 तास लागतील. गुंडेवाडी आणि मेनोली मार्गे आलो तर जास्त वेळ लागतो. गुंडेवाडी मार्गे खडा चढ आहे, मेनोली मार्गे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खडा चढ आहे, नंतर सपाट आहे, पण त्याला वेळ खूप जातो. समोर आपली गाडी लावली आहे. 2.25 तास गेले आपल्याला जवळपास आत्तापर्यंत जाऊन येऊन. अजून एक 5 ते 10 मिनिट लागून जातील. म्हणजे हा ट्रेक आहे तो 2.5 तासाचा बरोबर आहे तिथपर्यंत. तिथून जर टॉपला गेलो तर 1 तास, म्हणजे 3.5 ते 4 तासात हा आपला पांडवगड जाऊन येऊन पूर्ण पाहून होतो. आपण आता पूर्णतः खाली पोचून गेलो. काल पाऊस पडला होता त्यामुळं गाडी आपण पुढं नेली नाही, इथंच लावली.
2.5 तासामध्ये ट्रेक करून आपण आपल्या गाडीपाशी पोहोचून गेलो. हे बघा, या ठिकाणी आपली गाडी लावली. या ठिकाणी ज्याची आपणाला पांडवगडावरील पाण्याची टाकी पाण्यासाठी खामटाकी. पांडवगडाच्या पायथ्याला असणारे पांडवजाई मंदिर आहे. गाव पांडेवाडी, तालुका वाई, जिल्हा सातारा. पांडवजाई मंदिर. पांडवजाई मंदिर आतून दिसत आहे आपणाला असं. पांडवजाई मंदिर आतून.